मुंबई म्हणजे स्वप्ननगरी आहे. इकडे सर्वांची स्वप्न पूर्ण होतात असे म्हणतात. प्रत्येक जण इकडे आपले पोट आपल्या परीने भरत असतो. मुंबई कोणाला उपाशी नाही झोपवत. तसे इकडे दळणवळणासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट जर बस आणि ट्रेन नंतर असेल तर ती रिक्षा आहे. आणि आपली कथा अशाच एका रिक्षावाल्याची आहे. रात्रीची वेळ होती. गोरेगावमध्ये रघुने भाडे सोडले आणि तो निघाला होता. रिक्षामध्ये किशोर कुमार यांची जुनी गाणी सुरू होती. रघुने गाण्यावर ठेका धरला होता. आता तो आरे कॉलनीच्या रस्त्यावरून निघाला होता. दुतर्फा झाडी आणि मध्ये तो रस्ता होता. कोणालाही भय वाटेल अशी भयानक शांतता त्या रस्त्यावर पसरली होती. दूरपर्यंत फक्त रघुच्या रिक्षाचा आवाज घुमत होता. त्याला एका वळणावर एक स्त्री उभी दिसली. हे रघुने पाहिलं. भाडे मिळाले आणि ती पण एका स्त्रीचे. रघुच्या डोळ्यात चमक आली. त्याने गाडी त्या स्त्रीजवळ थांबवली आणि तिला विचारले, कुठे जायचे आहे? तसे तिने त्याच्या हातात पत्ता दिला. तिला बसण्याचा इशारा करून त्याने रिक्षा सुरू केली. गाणे सुरू होते तसे मागे बसलेल्या तिचे तो आपल्या आरशातून निरीक्षण करू लागला. साधारण 25-26 वर्षाची ती मुलगी होती, जिने सफेद सलवार कुर्ता घातला होता. तो तिच्याकडे पाहून मंद हसत होता. ती जिकडे जाणार होती त्याला कमीत कमी अर्धा तास लागणार होता. रस्त्यावर जास्त कोणाची वर्दळ नव्हती. गाडी रघु मुद्दाम हळू चालवत होता. मागे जी मुलगी बसली होती तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसत नव्हते. मॅडम, तुम्ही एवढ्या रात्री इकडे काय करत होतात? रघुने विचारले. एक काम होते एवढेच बोलली. तिचा आवाज थोडा वेगळाच येत होता. रघुने पुन्हा एकदा आरशातून तिच्याकडे पाहिले आणि त्याने गाणी बंद केली. तिचा चेहरा शांत होता आणि मोकळे केस हवेत उडत होते. इकडून नको, लांबचा रस्ता आहे. पुढे एक स्मशानभूमी आहे. तिकडून घे, लवकर पोहोचू. ती मुलगीच त्या वेगळ्या आवाजात म्हणाली. तिचे तसे बोलणे आणि तो जाडा आवाज ऐकून रघुने आरशातून मागे पाहिले तर मागच्या सीटवर कोणी नव्हते. तसे त्याने जोरात रिक्षाचा ब्रेक मारला आणि पुन्हा मागे वळून पाहिले तर ती मुलगी तिकडेच बसली होती. काय झाले? गाडी का थांबवली? तिने विचारले. तसे रघुने आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाला, काही नाही. गाडी सुरू करू लागला. पण गाडी काय सुरू होत नव्हती. आजूबाजूला शांतता होती. तसे त्या मुलीने पुन्हा त्याच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाली, गाडी बंद पडली काय? त्याने घाबरत मागे पाहिले आणि मानेने होकार दिला. तसे ती पुन्हा म्हणाली, काळजी करू नका, होईल सुरू. असे ती म्हणताच गाडी सुरू झाली. तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे हसून पाहिले. आता रघु पुरता घाबरला होता, पण हिम्मत करून तो गाडी चालवत होता. साधारण अर्धा तासात तो त्या दिलेल्या पत्त्यावर गाडी घेऊन पोहोचला. तसे ती खाली उतरली आणि त्याला म्हणाली, मी 2 मिनिटांमध्ये पैसे घेऊन येते. त्यावर रघु बाहेर आला आणि म्हणाला, नाही मॅडम, असे खूप जण बोलतात की पैसे घेऊन येते आणि गायब होतात. ते काय नाही, तुम्ही आधी पैसे द्या. घाबरत रघु म्हणाला, ठीक आहे, एक काम कर, ही चेन ठेव. असे म्हणत तिने आपल्या गळ्यातील चेन काढून रघुला दिली. रघु तिचे पाय पाहण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याने असे ऐकले होते की भुताचे पाय उलटे असतात. काय रे, काय पाहतो आहेस? तिने विचारले. तसे रघु भानावर आला. काही नाही. जर माझी चेन घेऊन गेलास
तर मी तुझा पाठलाग करीन, लक्षात ठेव. जोपर्यंत मी पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत हलू नकोस. ती त्याच वेगळ्या आवाजात म्हणाली. तुम्ही राहता कुठे? रघुने विचारले. तसे तिने समोरच्या इमारतीकडे बोट केले. 5व्या मजल्यावर 512 फ्लॅटमध्ये. रघुने इमारतीकडे पाहून पुन्हा तिच्याकडे पाहिले, पण ती तिकडे नव्हती. हे काय सुरू आहे? नक्की ती मुलगी आहे की अजून कोणी? देवा, कुठून सुचले आणि हे भाडे घेतले? 5 मिनिटाच्या वरती झाले, पण ती मुलगी काही आली नाही. तसे रघुने हिम्मत करून त्या इमारतीमध्ये शिरला. रात्रीचे 2 वाजले होते. कुत्रे भुंकत होते. रघु दबक्या पावलाने आत शिरला आणि लिफ्टने 5व्या मजल्यावर पोहोचला आणि त्याने 512 फ्लॅटची बेल वाजवली. एका वृद्ध स्त्रीने दरवाजा उघडला आणि रघुने समोर जे पाहिले त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. भीतीची एक थंड लाट त्याच्या मानेतून मणक्यात गेली. समोर ती वृद्ध स्त्री विचारत होती, कोण तुम्ही? काय हवे आहे? तुम्हाला कोणी अडवले कसे नाही खाली? पण रघुचे त्या वृद्ध स्त्रीकडे लक्ष नव्हते. तो फक्त समोर पाहत होता. त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. त्याने हाताने समोरच्या भिंतीवर असलेल्या फोटोकडे बोट करून कसे तरी बोलला, कोण? तसे ती वृद्ध स्त्री म्हणाली, ही माझी मुलगी आहे. अपघात झाला होता तिच्या आरे कॉलनीच्या रोडवर 6 महिन्यापूर्वी. तिचे ते वाक्य ऐकताच तसे रघुच्या डोळ्यासमोर त्याला लिफ्ट मागणारी, गाडीमध्ये अचानक गायब होणारी, स्मशानभूमीकडून घेऊन जाणारी आणि शेवटी त्याला ती चेन देणारी मुलगी आठवली. आणि त्याने ती चेन त्या वृद्ध स्त्रीकडे दिली आणि जीव मुठीत घेऊन पळाला. रिक्षा सुरू केली तसे त्याच्या मागे तीच मुलगी पळत पळत येत होती. हे थांब, पैसे तरी घेऊन जा, असे म्हणत तिला मागून पळत येताना पाहून रघु अजून घाबरला आणि त्याने जोरात रिक्षा पळवायला सुरुवात केली. पुन्हा 512 फ्लॅटची बेल वाजली आणि त्या वृद्ध स्त्रीने दरवाजा उघडला. किती उशीर केला आणि कोण तो रिक्षावाला आला आणि काही न बोलता त्याने तुझ्या जुळ्या बहिणीच्या फोटोकडे बोट केले आणि विचारले, ही कोण? जसे मी त्याला सांगितले तसे तो भूत पाहिल्यासारखा पडाला. त्यावर ती मुलगी जोरात हसू लागली. आता तिला संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला होता. आई, मी येत होते. माझी गाडी बंद पडली आणि म्हणून मी रिक्षा केली, तर हा मला आरशातून पाहत होता. माझा कॉईन खाली पडला आणि मी खाली वाकले तसे ह्याने बहुधा घाबरून रिक्षा बंद केली. नंतर मी त्याला स्मशान रस्त्याने घेऊन आले आणि पैसे पूर्ण नव्हते म्हणून मी त्याला चेन दिली आणि फ्लॅट नंबर सांगून ATM मध्ये गेले, तर तिकडे पैसे निघायला वेळ झाला. तोपर्यंत हा घरी आला असेल. घरी आला आणि त्याने ताईचा फोटो पाहिला आणि त्याला वाटले मी भूत आहे. त्यात माझा आवाज बसला होता आणि मी पांढरे कपडे घातले होते. हे बोलून ती जोरजोरात हसू लागली आणि तिला तिच्या आईने पण साथ दिली. इकडे मात्र रघुची हालत पूर्ण खराब झाली होती. पुन्हा तो कधी रात्री रिक्षावर गेला नाही. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.